या ठिकाणी आत्ताच अलीकडे सुप्रीम कोर्टाने जे इच्छा मरणाच्या बाबतीत जी संमती दिलेली आहे, म्हणजे काही अटी ठेवून संमती दिलेली आहे, त्या संदर्भातली माहिती किंवा त्या संदर्भामध्ये प्रश्न स्वरूपामध्ये काही माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेण्यात आलेले जितके काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला युथेन्सिया, ज्याला आपण म्हणतो इच्छा मरण, म्हणजे स्वतःच्या इच्छेने मरण मागून घेणे, ओके, या संकल्पनेशी रिलेटेड हे प्रश्न आहेत. त्यामुळे थोडीशी माहिती तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. लक्षात घ्या, डेथ विथ डिग्निटी, सन्मानाने मरण. ओके, या हेडलाईन खाली आपण हे पाहत आहोत. लक्षात घ्या, प्रश्न काय म्हणतोय, डेथ विथ डिग्निटी संदर्भात खालील कोणते विधान विचारात घ्याल. ओके, म्हणजे स्पर्धा परीक्षेसाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ही संकल्पना मानवी प्रतिष्ठेशी संबंधित आहे का? हो, आहे, बरोबर आहे. ही जी संकल्पना आहे ती मानवी प्रतिष्ठेशी संबंधित आहे. भारतात ऍक्टिव्ह इथेन्सिया कायदेशीर आहे का? नाहीये, हा बेकायदेशीर आहे. म्हणजे काय, हा जो इथेन्सिया आहे, म्हणजे ज्याला आपण इच्छा मरण म्हणतो, ते दोन प्रकारचा आहे. एक आहे ऍक्टिव्ह इथेन्सिया आणि दुसरा आहे पॅसिव्ह इथेन्सिया. आता ऍक्टिव्ह कोणाला म्हणायचं आणि पॅसिव्ह इथेन्सिया कोणाला म्हणायचं हे पुढील प्रश्नात त्याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबा तुम्ही. परत आहे पॅसिव्ह इथेन्सिया काही अटीवर मान्य आहे. हो, हे इंडियामध्ये मान्य आहे, म्हणजे भारतामध्ये याला परवानगी आहे, पण त्यामध्ये काही अटीवर त्याला मान्यता देण्यात येते. मग आपला प्रश्न स्वरूपामध्ये योग्य पर्याय निवडायचा असेल तर पर्याय क्रमांक 1 आणि 2 हे या संकल्पनेशी संबंधित आहेत. म्हणून ऑप्शन नंबर ए जे आहे ते, सॉरी, ऑप्शन नंबर ए नाहीये, ऑप्शन नंबर बी जे आहे ते या प्रश्नाचे करेक्ट उत्तर असेल. दुसरा प्रश्न पहा या ठिकाणी काय, लिव्हिंग विल, ओके, डेन संदर्भात खालीलपैकी योग्य विधान कोणती. लिव्हिंग विल ही पण एक कॉन्सेप्ट आहे. सुप्रीम कोर्टाने त्याबद्दल आपल्याला तसे दर्शक मानक दिलेले आहेत की कशा पद्धतीने लिव्हिंग विल असायला पाहिजे. दुसरा प्रश्न पहा, लिव्हिंग विल संदर्भात खालीलपैकी योग्य विधान कोणते. तर लिव्हिंग विल काय हे समजून घेऊयात आपण. पहिलं विधान काय पहा, लिव्हिंग विल ही व्यक्तीने आधीच केलेली वैद्यकीय उपचारांबद्दलची लिखित इच्छा असते. अगदी बरोबर आहे. लिव्हिंग विल ही काय आहे की एखाद्या व्यक्तीने, म्हणजे त्याला एखादा कुठला तरी असाध्य रोग, असा रोग की ज्याच्यामध्ये उपचार शक्य नाहीयेत किंवा त्याच्यामध्ये डेथ होऊ शकते, असा एखादा रोग एखाद्या व्यक्तीला जडला असेल तर त्याच्या वैद्यकीय उपचाराबद्दल काय केलेली असते, अगोदरच लिखित इच्छा व्यक्त केलेली असते लिव्हिंग विल मध्ये. बरोबर आहे. ती फक्त डॉक्टर तयार करतात हे वाक्य चुकीचं आहे. ओके, ते डॉक्टर तयार करत नाहीत, तर जी व्यक्ती आहे ती व्यक्ती ही लिव्हिंग विल तयार करते. म्हणून या ठिकाणी येतं काय, व्यक्ती. ओके, पुढे चला. पुढचं काय आहे, ती गंभीर अवस्थेत उपचार थांबवण्याबाबत निर्णय घेण्यासाठी वापरली जाते. अगदी बरोबर आहे. पहा, हे पण वाक्य बरोबर आहे. म्हणजे लिव्हिंग विल मध्ये दोन गोष्टी येतात. पर्याय क्रमांक 1 मध्ये लिव्हिंग विल ही व्यक्तीने आधीच केलेली वैद्यकीय उपचाराबद्दलची लिखित इच्छा असते. नेक्स्ट आहे, ती गंभीर अवस्थेत उपचार थांबवण्याबाबत निर्णय घेण्यासाठी वापरली जाते. आणि बदल काय करायचं आपला त्याच्यामध्ये, ती डॉक्टर तयार करत नाही, तर ती लिव्हिंग विल लिहिणारी व्यक्तीच ती तयार करते. त्यामुळे या ठिकाणी प्रश्न जर याच्यावरती पडला तर योग्य पर्याय असतील 1 आणि 3. म्हणून पर्याय क्रमांक 2 बी हे या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न समजून घेऊयात या संदर्भामध्ये. भारतात राईट टू डाय विथ डिग्निटी संदर्भात खालीलपैकी योग्य विधान कोणते. काय म्हटले पहा, राईट टू डाय विथ डिग्निटी. हे राईट टू डाय विथ डिग्निटी हा जो अधिकार आहे तो अधिकार आपल्याला इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल 21 नुसार दिलेला आहे, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे. ओके, त्यानुसार राईट टू डाय विथ डिग्निटी यापैकी खालील योग्य विधान कोणते आहे. तर तो मूलभूत अधिकार नाही म्हटले पहा, हे चुकीचं आहे. तो जीवनाच्या अधिकाराचा भाग आहे. एकदम बरोबर आहे. तो फक्त राज्यघटनेतील कर्तव्य आहे. चुकीचा आहे. तो फक्त आंतरराष्ट्रीय कायद्याने मान्य केलाय. चुकीचा आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येईल, तो जीवनाच्या अधिकाराचा भाग आहे. यामध्ये महत्वाचं लक्षात काय ठेवायचं की आर्टिकल 21 नुसार आपल्याला कोणता अधिकार प्राप्त झालेला आहे, राईट टू डाय विथ डिग्निटी. लक्षात, डाय म्हणजे काय, मरणे, म्हणजे सन्मानाने मरणे. हा अधिकार आपला आर्टिकल 21 नुसार भेटलेला
आहे. खालीलपैकी पॅसिव्ह इथेन्सियाचे योग्य स्पष्टीकरण कोणते? मी तुम्हाला सांगितलं की जे इथेन्सिया आहे म्हणजे जे इच्छामरण आहे त्याचे दोन प्रकार आहेत. एक आहे ऍक्टिव्ह इथेन्सिया आणि दुसरा आहे पॅसिव्ह इथेन्सिया. ऍक्टिव्ह इथेन्सियाला भारतामध्ये परवानगी नाहीये, पण पॅसिव्ह इथेन्सियाला काही अटीवरती परवानगी देण्यात आलेली आहे. तर बघा याचे योग्य स्पष्टीकरण काय असतं? रुग्णाला घातक औषध देणे पॅसिव्ह इथेन्सियाचा उद्देश, म्हणजे त्याच्यामध्ये रुग्णाला घातक औषध दिलं जातं का? तर नाही, दिलं जात नाही. जीवन रक्षक उपचार थांबवणे, हो बरोबर आहे. रुग्णाला आयसीयू मध्ये ठेवणे, शस्त्रक्रिया करणे, यामध्ये महत्वाचं आहे जीवन रक्षक उपचार थांबविणे. आता जीवन रक्षक उपचार थांबवणे म्हणजे काय? जी लाईफ सपोर्ट सिस्टीम आहे, लक्षात घ्या, लाईफ सपोर्ट सिस्टीम, त्याच्यामध्ये मेनली काय येतं? त्याच्यामध्ये मेनली येतं व्हेंटिलेटर असेल, किंवा बघा काही रुग्णांना असे काही आजार होतात की ते स्वतःहून काही खाऊ शकत नाही किंवा काही पिऊ शकत नाहीत, म्हणून त्यांच्यामध्ये इथून ट्यूब वगैरे लावली असते, त्याच्या माध्यमातून त्यांना अन्न दिलं जातं. ओके, म्हणजे तो जीवित राहायला पाहिजे यासाठी ज्या कोणत्या प्रक्रिया केल्या जातात त्या थांबवणे, आणि थांबवून नॅचरल दृष्ट्या, म्हणजे ते थांबल्यानंतर साहजिकच आहे की नैसर्गिक मृत्यू येणारच आहे, तो सपोर्ट आहे म्हणून तो जगतोय, तो सपोर्टच आपण थांबवला तर त्याला नैसर्गिक मृत्यू येणारच आहे. म्हणून पॅसिव्ह इथेन्सिया जो आहे याचा मुख्य उद्देश किंवा याचं स्पष्टीकरण आहे की जीवन रक्षक उपचार जे आहेत ते थांबवणे, म्हणजे लाईफ सपोर्ट सिस्टीम त्याची काय करणे, बंद करणे. आय होप तुम्हाला या ठिकाणी पॅसिव्ह इथेन्सिया म्हणजे काय समजलं असेल. आता पुढचा प्रश्न पाहूया आणि पुढची संकल्पना समजून घेऊया. भारतात पॅसिव्ह इथेन्सिया ला मान्यता देणारा महत्वाचा निर्णय कोणता? कोणत्या निर्णया अंतर्गत सुप्रीम कोर्टाने पॅसिव्ह इथेन्सियाला मान्यता दिलेली होती हे या ठिकाणी विचारायचं. तर पहा, तो जो निर्णय होता, देणारा जो महत्वाचा निर्णय होता तो होता कॉमन कॉज. लक्षात असू द्या, कॉमन कॉज वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2018. ओके, हा तो निर्णय होता ज्या निर्णयामध्ये पॅसिव्ह इथेन्सियाला भारतामध्ये सुप्रीम कोर्टाने परवानगी दिलेली होती. पुढे प्रश्न काय? डेथ विथ डिग्निटी संकल्पनेचा मुख्य आधार कोणता आहे? तर याचा मुख्य आधार बघा, आर्थिक लाभ नाहीये, मानवी प्रतिष्ठा होय, राजकीय सत्ता नाही, किंवा सामाजिक नियंत्रण नाहीये. याचा मुख्य आधार जो आहे ती आहे मानवी प्रतिष्ठा. आता मानवी प्रतिष्ठा का? बघा, एखाद्या व्यक्तीला असा आजार झाला असेल की ज्या आजारामध्ये तो वाचणे शक्य नाहीये, पण त्याला वेदना खूप होत आहेत, मग त्या वेदनेतून मुक्तता जी मिळायला हवी, म्हणजे जेव्हा माणूस एक शेवटच्या घटका मोजत असतो किंवा अशा कोणत्या रोगाने पीडित असतो की त्या रोगातनं तो वाचणं शक्य नाहीये, पण त्या रोगाच्या खूप वेदना असतात, ओके, त्या सहन करत त्याला मरणाशी झुंजावं लागतं, त्या अवस्थेमध्ये हे डेथ विथ डिग्निटी हा ऑप्शन उपलब्ध आहे, पण तो काही अटीवरती देण्यात येतो, प्रत्येक केसमध्ये तो दिला जात नाही. म्हणून मानवी प्रतिष्ठा हा मुख्य त्याचा आधार आहे. पॅलिएटिव्ह केअर संदर्भात खालील विधान विचारात घ्या. याचा उद्देश काय आहे? याचा उद्देश वेदना कमी करणे, हो आहे. याचा उद्देश रुग्णाचे जीवनमान सुधारण्याचा आहे का? हो आहे. याचा उद्देश रुग्णाचा मृत्यू जलद घडवणे आहे का? नाहीये. वरील दोन गोष्टी पॅलिएटिव्ह केअरच्या बाबतीत आपल्याला लक्षात घ्यावी लागतात. एक, याचा उद्देश वेदना कमी करणे आणि रुग्णाचे जीवनमान सुधारण्याचा आहे. त्यामुळे पर्याय जर प्रश्न याच्यावरती अशा पद्धतीने पडला तर पर्याय क्रमांक 1 आणि 2 म्हणजे ऑप्शन नंबर ए हे याचं उत्तर असेल. पहा, या ठिकाणी खालीलपैकी कोणता प्रकार भारतात बेकायदेशीर आहे असं म्हटलंय. मी सांगितलं ऍक्टिव्ह इथेन्सिया आणि पॅसिव्ह इथेन्सिया हे दोन प्रकार आहेत. त्यापैकी भारतामध्ये बेकायदेशीर असलेला जो आहे तो ऍक्टिव्ह इथेन्सिया आहे. तर ऍक्टिव्ह इथेन्सियामध्ये काय केलं जातं की रुग्णाला डायरेक्ट औषध देऊन मारलं जातं. ओके, हे मात्र भारतामध्ये काय आहे? बॅन आहे. याला इथे भारतामध्ये मान्यता नाहीये. आय होप तुम्हाला या ठिकाणी जे इथेन्सिया आहे, इच्छामरण आहे, याचे दोन प्रकारही समजले असतील. ऍक्टिव्ह इथेन्सिया म्हणजे काय तोही समजला असेल, पॅसिव्ह इथेन्सिया म्हणजे काय तेही समजलं असेल. आपल्याला याबद्दल माहितीही झाली असेल, परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या प्रश्नांची तुमची तयारी झालेली असेल. पुन्हा भेटूयात पुढच्या संकल्पनेसह.